नवीन पेन्शन योजनेत आता ग्रॅच्युइटी. सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ. नेमकी काय शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे त्याची थोडक्यात माहिती आपण आता बघणार आहोत. 31 मार्च 2023 रोजी वित्त विभागाचा एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवा निवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णय झालेला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी केलेल्या संपानंतर आता राज्य सरकारने निवृत्ती वेतनासंदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतलेले आहे. 2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील आता ग्रॅच्युइटीची म्हणजेच त्याला म्हटलं जातं सेवा उपदान रक्कम दिली जाणार आहे. वित्त विभागाने या संबंधीचा आदेश म्हणजेच हा जो काही शासन निर्णय आहे तो निर्गमित केला आहे. जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यासंदर्भात राज्य कर्मचाऱ्यांनी गट क व गट ड मध्यंतरी 7 दिवसाचा संप केला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात 3 सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती त्या ठिकाणी स्थापन झालेली होती. तर या 3 सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केली होती आणि सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप माग घेण्यात आला होता. आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला नसला तरी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहे. 2005 नंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ग्रॅच्युइटी दिली जात नव्हती. आता कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाले तर त्यांच्या कुटुंबियांना तसेच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला स्वतःला ग्रॅच्युइटी मिळणार आहे. कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाले तर त्याच्या कुटुंबियांना आधी काहीही रक्कम दिली जात नव्हती. कर्मचारी संघटनांच्या दबावानंतर 10 लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र ही रक्कम अपुरी असल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे होते. केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना लागू करताना कर्मचाऱ्याचे सेवेदरम्यान निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियाला जुन्या पेन्शन योजनेनुसार कुटुंब निवृत्ती वेतन योजना जी आहे ती आता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तोच निर्णय राज्य सरकारनेही घ्यावा अशी कर्मचारी संघटनांची मागणी होती. आता ती मान्य करण्यात आली आहे. कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळाले असते त्याच्या 30% रक्कम आता सेवेत असताना त्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला दिले जाणार आहे. आता नेमकी शासन निर्णय कसा निर्गमित झालेला आहे ती माहिती आपण बघणार आहोत. याची प्रस्तावना करण्यात आलेली आहे. वित्त विभाग शासन निर्णय 31/10/2005 व दिनांक 27/8/2014 अन्वये दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे नवीन परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना व राष्ट्रीय निवृत्ती वेतन म्हणजे NPS प्रणाली लागू करण्यात आली आहे. परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीचे लाभ अनुज्ञेय ठरत नाहीत. 2. तदनंतर केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल पेन्शन स्कीम रूल 2021 दिनांक 30/3/2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन अथवा रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता
निवृत्ती वेतन अनुज्ञेय केले आहे। तसेच म्हणजे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे हा जो काही मुद्दा आहे की आता मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन अथवा रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्ती वेतन अनुज्ञेय केले आहे। तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी अंडर नॅशनल पेन्शन स्कीम रूल नंबर 2021 23/9/2021 अन्वये केंद्र शासनाच्या सेवेतील राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवेत कार्यरत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या आता हे केंद्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या व्यक्तींसाठी होतं तर कुटुंबाला मृत्यू उपदान म्हणजेच ग्रॅच्युटी जी आहे ती कुटुंबियांना मिळत होती। रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान अनुज्ञेय केले आहे। केंद्र शासनाच्या 3 नंबर केंद्र शासनाच्या हे सर्व केंद्र शासनाचा जे काही नियम आहे ते या शासन निर्णयात सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये घेतलेले। तर केंद्र शासनाच्या वरील निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या म्हणजे ज्यांना NPS आता लागू आहे आणि ज्यांना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू आहे यांना ह्या योजना ज्यांना लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवा निवृत्त झाल्यास कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजे आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना जे काही लागू झालेलं आहे जी ग्रॅच्युटी मिळणार आहे त्याच पद्धतीची ग्रॅच्युटी आता NPS मध्ये जो काही महत्त्वाचा कळीचा मुद्दा होता त्याच्याविषयी आता शासनाकडून ती महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लागू करून दिलेला आहे। ग्रॅच्युटी आता शिक्षक जे काही कर्मचारी आहे राज्य शासकीय या सर्वांना मिळणार आहे। काय नेमकी शासन निर्णय तर शासन निर्णयामध्ये स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेले का शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की दिनांक 1/11/2005 रोजी म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर कारण त्या आधीच्यांना तर जुनी पेन्शन योजना लागू आहे मग 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली म्हणजे NPS लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा पहिला मुद्दा दिलाय सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवा निवृत्त म्हणजे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवा उपदान लागू करण्यात येत आहे म्हणजे ग्रॅच्युटी लागू करण्यात येत आहे। म्हणजे मृत्यू झाला त्या कर्मचाऱ्याचा तर कुटुंबाला ती ग्रॅच्युटी मिळणार आणि तो कर्मचारी जर रिटायर झाला तर त्या कर्मचाऱ्याला ती ग्रॅच्युटी मिळणार आहे। त्यानुसार सदर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास व रुग्णता निवृत्ती वेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन रुग्णता निवृत्ती वेतन लागू होईल। तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान लागू करण्यात येत आहे। सेवा उपदान हे लागू होणार आहे रिटायर झालं तरी। वरील निर्णयानुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा उपदान व मृत्यू उपदानाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदी लागू राहतील। 2 शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक नियो 2017 दिनांक 29/9/2018 अन्वये लागू करण्यात आलेली सानुग्रह अनुदान योजना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून बंद करण्यात येत आहे। म्हणजे जी आधी काही सानुग्रह अनुदान योजना होती ती आता बंद करण्यात येत आहे। सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेले अर्ज विचारात घेण्यात येऊ नये तसेच प्रलंबित प्रकरणे बंद करण्यात यावी। म्हणजे आधी जे काही सानुग्रह अनुदानासाठी अर्ज आलेले होते ते आता विचारात घ्यायचे नाही, जे काही प्रलंबित प्रकरण असतील ते सगळे बंद करण्यात यावीत हे देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहे मुद्दा क्रमांक 2 मध्ये। मुद्दा क्रमांक 3
दिनांक 1/11/2005 ते या निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजे 1 नोव्हेंबर 2005 पासून आतापर्यंत आजच्या दिनांकापर्यंत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास मृत्यू उपदान कुटुंब निवृत्ती वेतनाची थकबाकी तसेच नियमित कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सदर शासन निर्णय सोबतचा नमुना 3 मधील विकल्प कार्यालय प्रमुखांकडे सादर करावा लागेल। त्यानुसार कुटुंब निवृत्ती वेतनधारकास त्याला मिळालेला सानुग्रह अनुदानाची रक्कम व परिभाषित निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची व्याज लाभांशसह रक्कम समायोजित करण्याच्या अटीवर कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ अनुज्ञेय होईल। सदर रक्कम समायोजित झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतन धारकास नियमितपणे कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील। 4 राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व यापुढे शासकीय सेवेत नियुक्त होणारा कर्मचारी यांनी त्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्याबाबत अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत त्याची कायम निवृत्ती वेतन लेखा क्रमांक म्हणजे PRAN मध्ये जमा असलेले संचित रक्कम निवृत्ती निधी विनियामक व विकास प्राधिकरण PFRDA यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अनुक्रमे कुटुंबास किंवा त्याला मिळण्याबाबतचा सोबतचा नमुना 2 मध्ये विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा। 5 नंबरचा मुद्दा, जे शासकीय कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा रुग्णता निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा विकल्प सादर करतील त्यांनी नमुना 1 प्रमाणे कुटुंबाचा तपशील सादर करणे अनिवार्य आहे। 6वा मुद्दा, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत वरील परिच्छेद क्रमांक 4 प्रमाणे विकल्प देणे बंधनकारक राहील। तसेच यापुढे शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपरोक्त प्रमाणे विकल्प शासन सेवेत नियुक्त झाल्यावर 8 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक राहील। 7 नंबरचा मुद्दा, शासन असाही आदेश देत आहे की जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफरकांसह लागू राहील। मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कारवाई त्यांच्या स्तरावरून करावी। 8 या अनुषंगाने कार्यपद्धतीबाबतच्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील। 9 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने रमाकांत शिवाजीराव घाटगे उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। प्रत माहितीकरिता संबंधित जे विभाग आहे की जे आता आपण स्क्रीनवरती बघतोय या सर्व विभागांना पाठवण्यात आलेले आहे। कोणते कोणते विभाग आहे सर्व विभाग आपण या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकतोय कारण सर्व माहिती जी आहे आता नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे। नमुना 1 कुटुंबाचा तपशील, शासकीय कर्मचाऱ्याचे नाव, पदनाम, जन्मतारीख, नियुक्तीचा दिनांक, रोजी माझ्या कुटुंबात असलेल्या सदस्यांचा तपशील, अनुक्रमांक, कुटुंबातील सदस्याचे नाव, जन्मतारीख, शासकीय कर्मचाऱ्याशी असलेले नातं, कार्यालय प्रमुखाची सही आणि शेरा असा त्यावरती तपशील आहे। वरील तपशिलात कोणतीही भर पडल्यास किंवा फेरबदल झाल्यास त्या संबंधीची माहिती कार्यालय प्रमुखास लेखा परीक्षा अधिकाऱ्यास कळवून हा तपशील अद्ययावत ठेवण्याची मी याद्वारे हमी घेतो। ठिकाण, दिनांक, शासकीय कर्मचाऱ्याची सही। या प्रयोजनासाठी कुटुंब याचा अर्थ महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 यातील नियम 116B यात व्याख्या केल्याप्रमाणे असलेले कुटुंब असा होतो। टिप, पत्नी व पती यामध्ये अनुक्रमे न्यायिक फारकत
घेतलेल्या पत्नीचा व पतीचा समावेश होतो. नमुना 2. सेवेत असताना शासकीय कर्मचारी विकलांगतेमुळे शासकीय सेवेकरिता असमर्थ ठरल्यास, मृत्यू पावल्यास त्याला अनुज्ञेय लाभ मिळण्याबाबतचा विकल्प. मी मग त्या कर्मचाऱ्याचं नाव या ठिकाणी येईल. याद्वारे विकल्प देत आहे की शासन सेवेत असताना विकलांगतेमुळे म्हणजे जे काही अपंगत्व आलं असेल या शासकीय सेवेकरिता असमर्थ ठरल्यास, मृत्यू पावल्यास म्हणजे मृत्यू जरी झाल्यास माझ्या कुटुंबास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अनुसार लाभ देण्यात यावेत, अथवा मी मग त्या कर्मचाऱ्याचे शासकीय कर्मचाऱ्याचे नाव या ठिकाणी येईल. याद्वारे विकल्प देतो की म्हणजे पर्याय देणार आहे तो कर्मचारी. शासन सेवेत असताना विकलांगतेमुळे म्हणजे अपंगत्वामुळे शासकीय सेवेकरिता असमर्थ ठरल्यास किंवा मृत्यू पावल्यास म्हणजे मृत्यू जर झाला तर त्यानंतर माझ्या कुटुंबास राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अनुसार लाभ देण्यात यावे. शासकीय कर्मचाऱ्याची स्वाक्षरी, नाव, पदनाम, कार्यालयाचे नाव व पत्ता, ठिकाण, दिनांक हा विकल्प दिल्यामुळे यापूर्वी दिलेला विकल्प रद्द समजण्यात यावा. आवश्यक नसेल ते खोडावे. कार्यालय प्रमुख यांनी हे खालचा फॉर्म भरायचा आहे. विकल्प प्राप्त झाल्याचा दिनांक त्या ठिकाणी लिहायचा. याबाबतचा नोंद सेवा पुस्तकामधील पृष्ठ क्रमांक, किती नंबरचा पृष्ठ क्रमांकावरती तो नंबर इथं लिहायचा. पवीवर घेण्यात आली आहे. आणि कार्यालय प्रमुखाची सही व शिक्का विकल्प स्वीकारल्याची प्रत संबंधित कर्मचाऱ्यास देण्यात यावी. म्हणजे ही प्रत जी आहे ती कर्मचाऱ्यांना द्यायची आहे कार्यालय प्रमुखांनी. नमुना क्रमांक 3. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना दिनांक 1/11/2005 ते आजपर्यंतच्या कालावधीत रुग्णता सेवा निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना द्यावयाचा विकल्प. मी या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याचं नाव येणार आहे. नाव येईल. याद्वारे विकल्प देत आहे की मला राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत लाभ देण्यात यावे, अथवा मी त्या कर्मचाऱ्याचे नाव या ठिकाणी येईल. याद्वारे विकल्प देत आहे की मला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 अंतर्गत लाभ देण्यात यावे. सदर लाभ अनुज्ञेय करताना परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत देण्यात आलेले लाभ समायोजित करण्यात यावे. आणि या ठिकाणी स्वाक्षरी असणारे रुग्णता निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याची स्वाक्षरी किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारकाची स्वाक्षरी या ठिकाणी असणार आहे.